कार्यकर्त्यांच्या विचाराला आणि मनाला किंमत दिली असती तर शिवसेना पक्ष फुटलाच नसता। मनसे आणि शिवसेना उभाठा एकत्र येतील हा विचार डोक्यातनं काढून टाका असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले। तर शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना बरोबर घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, मात्र घेतलं नाही। जे स्वार्थापोटी काही करू शकतात ते कधीच एकत्र येऊन करू शकत नाहीत किंवा ते एकत्र येऊ शकत नाहीत असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत, त्याला तुम्ही एकत्र राहिले ना। कार्यकर्त्याच्या मनाला किंवा त्यांच्या विचाराला किंमत दिली असती ना उभाटांनी, तर हा पक्षच फुटला नसता। तुम्ही हा विचार काढून टाका डोक्यातून, कधी ते एकत्र येतील। मी वारंवार सांगतो, पण तुमच्या ह्या बातम्या चालतात ना आणि वातावरण निर्मिती होते का नाही, काही एकत्र येतात का? कधीच शक्य नाही, होऊ शकणार नाही। शिवसेना प्रमुख हयात असताना शिवसेना प्रमुख व्हायचे का राजला बरोबर नाही घेऊ शकेल। जे स्वतः स्वार्थपोटी काही करू शकतात ना, ते कधी एकत्र येणार नाही। महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय। राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे। घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी धोरणच नाही असा ठपका कॅगनं ठेवलाय। भारतानं नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी म्हणजेच कॅगनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यावरती ठेवलाय। शहरी भागातील कचरा व्यवस्थापन हे आज आपल्या पुढे असलेल्या सर्वात मोठ्या आव्हानापैकी एक आहे। याचं पर्यावरण तसंच लोकांच्या आरोग्यावरती होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उभारलेल्या यंत्रणांची तपासणी करण्यात आली। शिंदेवरती ताशेरे एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार, लक्षात घ्या। मी फार जबाबदारीनं बोलतो। परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3,000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं। 3,000 कोटीची लाच एका कंत्राटामध्ये ज्याला मिळते, तुम्ही त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार? कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वत्र पैसे खाता येते आणि त्यातूनच जे सरकार निर्माण झालं। महानगरपालिकेच्या याच्यामध्ये कारभारामध्ये कॅगने जे काही ठपके ठेवलेले आहेत, त्याचे टेंडर्स वगैरे, ते प्रोसेस, त्याला जबाबदार कोण, या सगळ्या गोष्टी त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये आहेत। म्हणून हा एकनाथ शिंदे साहेबांवर ठपका नाही, तर त्या यंत्रणेने केलेल्या कामावर ठपका ठेवलेला आहे। त्याची आणि एकनाथ शिंदे साहेबांशी जोड करू नका आणि जो त्याने रिपोर्ट दिला त्यानुसार सर्वांवर कारवाई केली जाणार। कार्यकर्त्यांच्या विचाराला आणि मनाला किंमत दिली असती तर शिवसेना पक्ष फुटलाच नसता। मनसे आणि शिवसेना उभाठा एकत्र येतील हा विचार डोक्यातनं काढून टाका असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले। तर शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना बरोबर घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, मात्र घेतलं नाही। जे स्वार्थापोटी काही करू शकतात ते कधीच एकत्र येऊन करू शकत नाहीत किंवा ते एकत्र येऊ शकत नाहीत असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत, त्याला तुम्ही एकत्र राहिले ना। कार्यकर्त्याच्या मनाला किंवा त्यांच्या विचाराला किंमत दिली असती ना उभाटांनी, तर हा पक्षच फुटला नसता। तुम्ही हा विचार काढून टाका डोक्यातून, कधी ते एकत्र येतील। मी वारंवार सांगतो, पण तुमच्या ह्या बातम्या चालतात ना आणि वातावरण निर्मिती होते का नाही, काही एकत्र येतात का? कधीच शक्य नाही, होऊ शकणार नाही। शिवसेना प्रमुख हयात असताना शिवसेना प्रमुख व्हायचे का राजला बरोबर नाही घेऊ शकेल। जे स्वतः स्वार्थपोटी काही करू शकतात ना, ते कधी एकत्र येणार नाही। आणि आता पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। एकीकडे शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत 2.25 कोटी रुपयांची रोकड सापडून देखील गुन्हा दाखल होत नाही। मात्र दुसरीकडे धुळ्यातील पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मात्र तत्परता दाखवतात। हा या जिल्ह्यातला राजकीय दहशतवाद आहे असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली। त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे गोळा करत होते। 10 कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते। जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याच्याच गोष्टी कालपर्यंत करत होते। माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकले। मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये
तुम्ही आतापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं, किती जणांना तुरुंगात टाकलं? SIT स्थापन केली म्हणताय, ते SIT आहे कुठे? सध्या राज्यभरामध्ये जीर्ण झालेल्या पोलीस इमारती, चाळी आणि पोलीस स्टेशनचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मनमाड, मालेगाव शहरातील पोलीस इमारती, चाळी आणि पोलीस स्थानकं सुद्धा त्याला अपवाद नाहीत. पोलीस इमारती आणि पोलीस स्टेशन जीर्ण झालंय. या इमारती, चाळी आणि पोलीस स्थानकं तोडून त्या जागी नवीन आणि अत्याधुनिक इमारती आणि पोलीस स्थानकं बांधण्याचा प्रस्ताव 2015 साली पाठवण्यात आला होता. 10 वर्षांचा कालावधी उलटून देखील हा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडलाय. आता मी उभा आहे मनमाड शहरातील पोलीस वसाहतीत. आपण बघू शकतात ही जी इमारत आहे ही आता एक मोडकळीस आलेली आहे. अशा 4 इमारती आहे आणि सर्व इमारतींची जी परिस्थिती आहे ती याच्यापेक्षा वेगळी नाही आहे. तुटलेले खिडके, गळणारे छत आणि सर्व जे इमारत आहे ती एका प्रकारे कधी पडेल याचा नेम नाही. त्याच्यामुळे या वसाहतीत जे पोलीस कुटुंब राहत होते त्यांना एका प्रकारे जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आलेली होती. इमारती कधी पडतील त्याच्यामुळे पोलीस आता जे आहे त्यांनी हे इमारती खाली करून वेगवेगळ्या भागात भाड्याच्या घरात जाऊन राहतात आहे. मनमाड असेल किंवा परिसर असेल आजूबाजूचा, याचे संरक्षण, त्यांचे मालमत्तेचं संरक्षण खऱ्या अर्थाने पोलीस खात्याचं असतं. परंतु जर इथं आपण बघितलं जे काही इमारती आहे हे गेल्या 15 ते 20 वर्षापासून अत्यंत मोडकळीस आलेलं आहे. त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि राहण्यायोग्य ते बिलकुल नाही आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. या ठिकाणी आपण बघत आहोत, या ठिकाणी त्यांना क्वार्टर्स नाही आहे. पोलीस स्टेशनची जी इमारत आहे ती पडकी आहे. इथं GRP पोलीस स्टेशन आहे शेजारीच, तिथं तर प्रचंड पाऊस पडल्यावर ते गळत आहे. अशा असुरक्षित परिस्थितीमध्ये पोलीस काम करत आहे. म्हणजे त्यांना ज्या आवश्यक गरजा आहे त्या पूर्ण होत नाही आहे. तर या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो का शासनाने काही धोरण बनवावं. ह्या ज्या काही प्रस्ताव या मनमाड शहरातून गेला आहे पोलीस विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरकरता, त्याला तात्काळ मंजुरी देऊन त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. पुढची बातमी आहे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये परिसरातील उमा नदीच्या पुलाखाली एका 20 वर्षीय गतिमंद मुलीची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना घडली. या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली. या घटनेनंतर मृत मुलीचं शवविच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून मुलीच्या नातेवाईकांनी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत दोषी असलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगानं दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपी लवकरच पकडू असं वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितलं. पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ 21 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्या कारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची विचारपूस सुरू आहे. कसं काम केले आम्हाला काय नाही पाहिजे, त्याचं पोटमाट होऊ द्या काय होऊ द्या. पण कसं आहे आम्हाला की जे हे म्हणतात आमचे लोक की पोस्टमॉर्टमची बॉडी न्या म्हणतात तुम्ही घरी तुमच्या त्या करून द्या कार्यक्रम. आम्ही कार्यक्रम करत नाही, आम्ही बॉडी घेत नाही, जात नाही. जेव्हापर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही बॉडी घेत नाही. तेव्हापर्यंत आम्ही ते काम जे मुस्लिम सापडला तो तुमच्याले हात धरून विनंती आहे की त्याला कळीत सजा भेटले पाहिजे. आमच्या असं एवढं विनंती आहे. आम्हाला पैसे नको काय नको, आम्ही आदिवासी आहे, आम्ही चटणी भाकर मागून खाल्लं आम्हाला पुरते. पण असं आमच्यावर जुनदारी समोर जाऊन झालं नाही पाहिजे आम्हाला. खरोखर असा जर गोरगरिबावर अन्याय होत असेल, जर अशा पद्धतीनं हत्या केली जात असेल किंवा म्हणजे पुन्हा तोंड ठेचून दगड एवढा मोठा दगड तिच्या तोंडावर ठेवला, अशा पद्धतीनं हा जो क्रूर आरोपी आहे त्याला पकडलं गेलं पाहिजे एवढीच यांची इच्छा आहे.